36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यातील लोहगाव ते लोहगाव भिलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय. शाळेच्या परिसरामध्ये सकाळपासूनच विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती तसेच देशाप्रती नागरिकांची कर्तव्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलंय ते MTS परीक्षेमध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाचे. परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळे शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलंय. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आलंय. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलंय. या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच, उपसरपंच तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलंय. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी शाळेकडून विविध उपक्रम राबवले जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. 15 ऑगस्टच्या या कार्यक्रमामुळे लोहगाव आणि लोहगाव भिलवाडी परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्सव एकाच व्यासपीठावर साजरा झाल्यामुळे हा कार्यक्रम सर्वांसाठी विशेष आणि अविस्मरणीय ठरलाय. मित्रांनो, आज मी तुम्हाला राजमाता सर्वांच्याबद्दल 4 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. ही माझी नम्र जिच्या हाती पालनांची होती ती राष्ट्राचा उद्धार करी. जिजाबाईंनी शिवरायांना घडविले, त्यामुळे त्यांच्या हातातून स्वराज्य निर्मितीचे पवित्र कार्य घडले. जिजाबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.